नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, माऊली एज्युकेशनमध्ये पुन्हा एकदा तुमचं भरपूर स्वागत। जर तुम्ही आतापर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे ते सर्व तुमच्यापर्यंत वेळेनुसार टाइम टू टाइम पोहोचत जातील। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे अशा कॉलेजेसबद्दल डिस्कस करणार आहोत जे महाराष्ट्राचे कॉलेजेस आहे आणि त्यांचा कट ऑफ खूप कमी गेलेला आहे, म्हणजे 300 मार्कांवर पण तुम्हाला MBBS भेटतं आहे महाराष्ट्रात, आणि ही मोठी गोष्ट आहे। आणि ते कॉलेजेस कोणते तर त्याला आपण डीम कॉलेजेस म्हणून ओळखत असतो, जे की असतात ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज। म्हणजे काय की महाराष्ट्रात असे पण काही कॉलेजेस आहे जे स्वतः ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज असतात, म्हणजे ते स्वतःची युनिव्हर्सिटी स्वतः चालवतात आणि ते युनिव्हर्सिटीचे फीस जे ते जास्त असतात, म्हणजे आपल्याला अराउंड 25 लाख पर इयर फीस त्या युनिव्हर्सिटीजला लागत असते। आणि असे खूप स्टुडंट्स असतात ज्यांचा बजेट चांगला असतो पण त्यांना एक प्रॉपर काउन्सिलिंग किंवा प्रॉपर गायडन्स भेटत नाही आणि म्हणून त्यांचं MBBS राहतं। तर अशा विद्यार्थी जर तुम्ही असतील, जर तुमचा बजेट चांगला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे, नाहीतर मग तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता, कारण बजेट तुमचा ह्या कॉलेजेसला जास्त जाणार आहे पण तुमचा MBBS 100% होईल जर तुम्हाला 300 पेक्षा जास्त मार्क असतील तर महाराष्ट्रातच जर तुमची इच्छा असेल की मला MBBS पूर्ण करायचं आहे आणि मला करायचंच यावर्षी, मला ड्रॉप घ्यायचा नाही आहे किंवा मला BMS पण घ्यायचं नाही आहे, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एकदम कामाचा आहे। तर सर्वात पहिलं कॉलेज आपलं कोणतं आहे तर आपण सरळ कट ऑफ डिस्कस करूयात की डीमचा काय कट ऑफ निघालेला आहे। तर पहिलं कॉलेज म्हणजे सेल्फ फायनान्स मेरिट टाईप सर्वे जे कॉलेज टाईप आहे ते राहतात, कारण सेल्फ फायनान्स सर्वे कॉलेजेस राहतात, म्हणजे ऑटोनॉमस, जसं मी तुम्हाला सांगितलं। तर सर्वात पहिलं कॉलेज म्हणजे सिम्बायोसिस, आणि मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या काही कॉलेजेसची फीस खूप जास्त वाढलेली आहे, 13 किंवा 14% ती फीस वाढलेली आहे। तुम्ही तर ते बघितलं असेल तो व्हिडिओ, तर मग तुम्हाला सिम्बायोसिसची आता करंट इयरची फीस माहिती असेल, आणि त्यामध्ये मग 529 मार्क्सचा कट ऑफ ऑल इंडिया रँक तुम्हाला इथे दिसत असेल, पण आपण मार्क्स डिस्कस करू की टोटल 529 मार्क्सचा क्लोजिंग रँक इथे सिम्बायोसिसला झालेला आहे। सिम्बायोसिस एक डीम कॉलेज असून पण त्याची फीस कमी असल्यामुळे त्याचा कट ऑफ खूप जास्त हाय जातो। तुम्ही बघू शकतात की अराउंड 530चा कट ऑफ सिम्बायोसिसचा गेलेला आहे, 550 वाले मार्क्सला आरामात गव्हर्नमेंट कॉलेज भेटतंय, पण तरी कट ऑफ खूप जास्त। सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फक्त वुमेन्स कॉलेज आहे, तरी याचा कट ऑफ खूप जास्त हाय जातो, फक्त फिमेल सीट असून पण हाय जातो। नंतर आपलं सेकंड कॉलेज आहे रूरल मेडिकल कॉलेज, म्हणजे कोणतं लोणीचं कॉलेज, त्याचा कट ऑफ आहे अराउंड 464चा, लोणीला प्रेझेंट आहे। नंतर आपलं तिसरं कॉलेज आहे MGM, आपलं नवी मुंबई कामोठेचं, नंतर त्याचं पण आपलं 414चा कट ऑफ गेलेला आहे। नंतर आपलं जे कॉलेज आहे ते MGM वाशीचं नवी मुंबईचं, त्याचं अराउंड 387चा कट ऑफ गेला आहे। त्यानंतर MGM परत औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं, त्याचा 378चा कट ऑफ गेला आहे। नंतर MGM नेरूड नवी मुंबईचं, त्याचा 365चा कट ऑफ गेला आहे। नंतर MGM आपलं पनवेलचं, त्याचा अराउंड 341चा कट ऑफ गेला आहे। DY पाटील पुणे हे पण खूप विद्यार्थी प्रेफर करतात, 37चा कट ऑफ गेला आहे। कट ऑफ का ड्रॉप झाला, कारण फीस त्यांची खूप जास्त वाढलेली आहे यावर्षी, म्हणून डीम कॉलेजेसचे कट ऑफ ड्रॉप झालेले आहे। आणि तुमची जर तयारी असेल की मला अराउंड 1.25 CR पर्यंत पूर्ण जे MBBS आहे ते झालेलं चालेल, माझा बजेट आहे तेवढा, मी 25 लाख 30 लाख पर इयर भरू शकतो, तर तुम्ही ह्या कॉलेजेसला अटेंड करू शकतात, ह्या कॉलेजसाठी काउन्सिलिंग थ्रू जाऊ शकतात। जर तुम्ही काउन्सिलिंग थ्रू गेले तर तुम्हाला जेवढी फीज आहे तेवढीच लागेल, पण जर तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घ्यायला गेले तर एकतर डायरेक्ट ॲडमिशन तुमची होणार नाही आणि त्यात तुम्हाला डोनेशन एक्स्ट्रा द्यावे लागेल, ते म्हणजे तुम्हाला अराउंड 5-6 लाख डोनेशन एक्स्ट्रा द्यावं लागेल। जर तुम्हाला आमच्याकडे काउन्सिलिंग घ्यायची तर आपण जेवढी आपली काउन्सिलिंग फी आहे ऑफिशियल तेवढीच आपण डीम कॉलेजेससाठी घेत असतो, त्यात तुमचं पूर्ण डीम कॉलेजची काउन्सिलिंग आमच्याकडे राहील आणि तुमचा नंबर जर तुम्हाला 300 पेक्षा जास्त राहील तर 110% तुमचा नंबर MBBS कॉलेजला लागून जाईल आणि तुमची MBBS डिग्री पूर्ण होईल। नंतर पुण्याचं जर तुम्हाला पाहिजे असेल तर 337च्या वरती आता तुमचे मार्क्स पाहिजे, कारण डीमचं मेनली असं असतं की पहिल्या राऊंडला कधी कधी कट ऑफ कमी असतो, नंतर वाढत जातो। नंतर आपल्या इथे DY पाटील कोल्हापूर, त्याचं पण अराउंड 335चा कट ऑफ गेलेला आहे। नंतर भारती विद्यापीठ हे पण खूप विद्यार्थी प्रेफर करतात, त्याचं 325चा कट ऑफ गेला आहे। ह्या कॉलेजेसची फीस जास्त आहे, मी तुम्हाला आधीच सांगते। नंतर एक कृष्णा इन्स्टिट्यूट करडचं, म्हणजे सातारामध्ये प्रेझेंट आहे, त्याचं 310चा कट ऑफ गेला आहे। नंतर DY पाटील आपलं अंबी पुणेचं, त्याचं 310चा आहे। भारती विद्यापीठ सांगलीचं, त्याचा 299चा कट ऑफ, म्हणजे टोटल क्लोजिंग MBBS साठी 299 किंवा 300 तुम्ही धरून चला की 300ची क्लोजिंग ह्या वर्षी MBBSला फर्स्ट राऊंडला MCCला झालेली आहे। म्हणजे सर्वात कमी मार्क्सवर जर कोणी विद्यार्थी लागला असेल तर त्याचे 300 मार्क्स होते MBBS साठी। आमच्याकडे भरपूर विद्यार्थी आले ज्यांचं म्हणणं होतं आम्हाला 450 मार्क्स आहे, आमचा नंबर लावून द्या, पण मग आमचं बजेट पण कमी आहे, तर तसं तर एक तर शक्य नाही आहे। जर तुम्हाला 450 मार्क्स आहे तर ते
ओपन कॅटेगरीला बिलॉंग करत असताना प्रायव्हेटला तर पॉसिबल नाही आहे, आणि त्यात तुम्ही डीमची जर तुमची तयारी नसेल तर मग ते शक्य नाही आहे. एकतर तुम्हाला बजेट जास्त ठेवावं लागेल, नाहीतर मग तुम्हाला मार्क्स जास्त लागतील, आणि दोघी पण नसेल मग तुम्ही अदर स्टेटला जाऊ शकतात. अदर स्टेटमध्ये आपण फक्त MP, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्र या 4 स्टेटची काउन्सिलिंग करतो. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला 100% करायचं आहे आणि जर तुमचा बजेट पण चांगला आहे तर काउन्सिलिंग थ्रू आपण डीममध्ये तुमचा नंबर लावून देऊ, पण मग अदर स्टेटची आपण गॅरंटी घेऊ शकत नाही, आणि अदर स्टेट आम्ही करत पण नाही. रादर दॅन ऑल दिस 4 स्टेट्स, याच्याशिवाय आम्ही कोणतीच स्टेटची काउन्सिलिंग करत नाही. जर तुम्हाला याच्यासाठी काउन्सिलिंग करायची तर MCCच्या राऊंड 2च्या आधी, राऊंड 2च्या चॉईस फिलिंगच्या आधी तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर आपलं जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो इथं खाली डिस्प्ले होत असेल. इट्स 8275518480 या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि पेड काउन्सिलिंगसाठी तुम्हाला जर डिटेल्स पाहिजे असेल तर पेड काउन्सिलिंग डिटेल्स म्हणून मेसेज टाकू शकतात किंवा सेंड QR म्हणून मेसेज टाकू शकतात. तुमचा नंबर जर 300पेक्षा जास्त मार्क्स असतील तर लागून जाईल. आम्ही तुम्हाला पूर्ण फी स्ट्रक्चर ह्या जे वरचे कॉलेजेस आहेत त्यांचं पाठवत असतो, ते पण लेटेस्टवालं ह्या वर्षीचं, आणि सर्व कॉलेजेसमध्ये कोणतं कॉलेज चांगलं आहे कोणतं नाही आहे ते सर्व आम्ही सांगत असतो. मोस्टली सर्व जे कॉलेजेस आहे हे चांगलेच आहे, बेस्ट कॉलेजेस आहे, पण तुम्हाला फक्त बजेट जास्त लागतो एवढाच इथं प्रॉब्लेम आहे. जर तुम्हाला कॉलवर बोलणं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बोलणं करू शकतात. फक्त ऑफिशियल टायमिंग तिथला 11 ते 7 आहे. त्यामध्ये तुम्ही जर कॉल केला तर तुमचा कॉल रिसीव्ह होईल, आणि नाही झाला तर मग फक्त व्हॉट्सअपला स्कोर कार्ड सेंड करून ठेवा आणि मेसेज करून ठेवा, तर मग आम्ही तुम्हाला डिटेल्स जे आहे ते पाठवून देऊ. जर तुम्हाला व्हॉट्सअपला एक ग्रुप जॉईन करायचा आहे जो की पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करू शकतात. आणि असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांना IQ कोटा पण चालेल, म्हणजे त्यांचे मार्क्स खूप कमी आहेत, 220-250 असतील आणि त्यांना जास्त पैसे भरलेले पण चालतील, तर मग तुम्हाला IQ कोटा एक चांगलं ऑप्शन आहे, तुम्ही ते पण ऑप्ट करू शकतात. महाराष्ट्राचे जे नॉर्मल प्रायव्हेट कॉलेजेस आहे तिथं तुम्ही IQ कोटा भरू शकतात. म्हणजे काय की तुम्हाला 3 पट फी द्यावी लागेल. जर कोणत्या कॉलेजची फी 10 लाख आहे तर तुम्हाला त्या कॉलेजची फी 30 लाख भरावं लागेल पर इयर. तर जर तुमचा बजेट चांगला आहे तर आणि मार्क्स कमी आहे तर तुम्हाला हे पण चालेल. तर 300पेक्षा जर तुमचे 10-12 मार्क्स कमी असतील तर तुमचा इथं पण नंबर लागून जाईल. पण जर तुम्ही लास्ट राऊंडपर्यंत MCCमध्ये थांबणार तर मग तुमचा अराउंड 290पर्यंत पण नंबर लागू शकतो. ते आपण पुढे बघूयात की काय डिफरन्स येईल, पण सध्या तरी 300पेक्षा प्लस ज्यांना आहे त्यांचं तर 100% होईल, आणि हा खूप सेफ स्कोर राहील हे आपल्याला समजलं आहे. धन्यवाद.